नवीन नियोजित गुजरात हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग वांबोरी परिसरातून जात आहे. त्या संदर्भात वांबोरी सरपंच किरण ससाणे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष ग्रामसभेचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये शेतकऱ्यांनी विविध प्रश्न उपस्थित केले. या प्रसंगी उपसरपंच नितीन बाफना, ग्रामविकास अधिकारी श्रीकांत साळे, सर्व ग्रामपंचायत सदस्य, सर्व शेतकरी मोठ्या संख्येनं यावेळी उपस्थित होते. 30 ऑक्टोबर 2021 रोजी केंद्र सरकारनं सदर राष्ट्रीय महामार्गाची घोषणा केल्यानंतर परिसरातील शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी जाईल याबाबत चिंता व्यक्त करत रीतसर मोबदला मिळण्यासाठी कार्यवाही सुरू केली. यापूर्वी संबंधित यंत्रणेला अर्ज दिले. थेट वाटाघाटीची खरेदी असेल तरच जमिनी देणार, अन्यथा आम्ही आमची स्वमालकीची जमीन देणार नाही, असा निर्धार यासंबंधी शेतकऱ्यांनी केला. सदर जमिनीचे यापूर्वी केलेले मूल्यांकन पुन्हा पाहावे अशी मागणी केली आहे. वांबोरी परिसरातील शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी विशेष ग्रामसभा घेण्यात आली. केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, त्यांना योग्य मोबदला द्यावा अशी मागणी सरकारकडे ठरावाद्वारे करत असल्याचं सरपंच किरण ससाणे यांनी सांगितलं. नमस्कार, मी सरपंच किरण ससाणे, ग्रामपंचायत वांबोरी. आज आमच्या इथे सुरत चेन्नई हा महामार्ग आमच्या गावातून जाणार आहे. तर त्या संदर्भात आमच्याकडे गावातील शेतकरी उपस्थित झाले. त्यांची सरकारकडे एवढी एक आग्रहाची मागणी आहे की जी जमीन जाणार आहे त्या रस्त्या अंतर्गत, तर त्या जमिनीचा मोबदला त्यांना सरकारने योग्य रीतीने द्यावा आणि संबंधित शेतकऱ्यांना न्याय मिळावा. त्यासाठी मी आज दिनांक 26 सप्टेंबर 2024 रोजी विशेष ग्रामसभा आयोजित केली व त्यांना आज या ग्रामसभेचा ठराव देत आहे व या शेतकऱ्यांना न्याय मिळावा हीच मी सरकारकडे विनंती करतो.